तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपला उद्देश एक आहे की समाज उपयोगी गोष्टी करून समाजाला दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे। आपला बायपास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने 4 पदरी बायपास 350 कोटी रुपयाचं आपण काम या पुढच्या महिन्यामध्ये सुरू केल्यानंतर खडके वाकेमधून निघालेला माणूस त्या बायपासला लागल्यानंतर शिर्डीमध्ये निर्माण झालेल्या एमआयडीसी मध्ये 10 मिनिटांमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या रोजगाराचं पण प्रश्न सुटणार आहे। हे विचार करावा लागतो। रोज सकाळी बसून या मतदारसंघाची रचना करताना या मतदारसंघामध्ये प्रत्येक पैलूचा विचार केला जातो की आज आपल्याला पुढच्या 50 वर्षामध्ये प्रश्न विचारला जाणार रोजगाराचा, त्याची सोडवणूक आपण आज कशी करू शकतो। आपल्याला हा प्रश्न पुढच्या वेळेस विचारला जाणार शेती संदर्भातला, त्याचा उत्तर आपण आज तयार करतो। आपल्याला प्रश्न उतरला जाणार दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून, त्याचं उत्तर आपण आज तयार करणार आहोत। जेव्हा जेव्हा आपण उत्तर तयार करतो तेव्हा त्याचा राजकीय फायदा हा आपल्याला होत राहतो। नुसतं आश्वासन देऊन आणि हसत राहून की कोणी आलं वा वा छान छान बस बस बस, याला चहा दे, याला भेळान, याला वडापाव घे, तो 40 वर्षापासून तर 60 वर्षाचा होतो पण 20 वर्ष त्याला पुढाऱ्याकडे जाऊन फक्त भेळच खायला मिळते पण पाणी मिळत नाही, असेही लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळाले। आणि एक गोष्ट लक्षात, जो गोड बोलतो तो कोणाच्याच कामाचा नाही, जो कडू बोलतो तोच खरा कामाचा आहे, लक्षात घ्या। हे गोड बोलणारे फक्त गोडच बोलत निघून जाणार, आमच्यासारखे कडू लोकच तुमचं तोंड गोड करणार, हे पण तितकंच। जो गोड आहे तो स्वतःच गोड खातो। आम्ही कडू असल्यामुळे, आम्ही म्हणजे मी साहेब बिचारे गोड आहे, माझा फार प्रॉब्लेम आहे लोकांना, असं तसं असं बोलतो तसं बोलतो। मी प्रत्येक भाषणात बोलतो आणि इथेही बोलेन की सुजय विखे कसा जरी असला, सुजय विखे तुम्हाला आवडला नाही आवडला, माझा स्वभाव आवडला नाही आवडला, पण पाणी तुम्हाला सुजय विखेच देणार, तुमच्या मुलांना रोजगार सुजय विखेच देणार आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे सुजय विखेच आहे। कारण की माझ्या मनामध्ये द्वेष नाही, माझ्या मनामध्ये लोभ नाही, माझ्या मनामध्ये पैशाची गरज नाही, माझ्या मनामध्ये स्वार्थच नाही, मला आवश्यकताच नाही पैशाची, मी वापरत नाही, मला काही गरज नाही। माझं काम एक आहे की ज्या जनतेने विश्वास ठेवला त्या जनतेच्या प्रश्नावर काम झालं पाहिजे, कठोर कारवाया झाल्या पाहिजे। जेव्हा मी प्रसादालयाचा भिकारीचा विषय बोललो, हेच आमचे सगळे मित्र होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मी जणू काय एवढा मोठा नेता की पर सगळेच टीव्हीवर आले, यांनी माफी मागावी, त्यांनी फलाडा मागावा, ढिमकाना मागावा, माफी मागणारच नाही चाल, कारण की टीव्हीवर बोलणाऱ्या माणसांमुळे सुजय विखे उभा नाहीये, ज्या जनती माझ्या समोर बसलेली त्याच्यामुळे सुजय विखे उभा आहे। आणि ज्या दिवशी मी बोललो प्रसादालयाचं जेवण आपण दर्शन रांगेतून पास द्यायला सुरू केल्यानंतर रोज 10,000 लोक जेवायचे कमी झाले, 10,000। कोणी मालेगाव, कोणी मनमाड, कोणी इदस्थायिक झालंय, कोण बाहेरून आलंय, कोणा थानपत्ता लागायला तयार नाही, ग्रामस्थ रस्त्यात फिरताय, कोणी कोणाच्या कानफडीत वाजू राहिलं, कोण कोणाच्या चाकू घालू राहिलं, काय चाललंय। त्यामुळे थोडंसं अजून माझं सहन करा, पण जे मी करतोय हे गुन्हेगार मुक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी करतोय। एकही गुन्हेगार इथं पुढच्या 1 वर्षामध्ये राहणार नाही, सगळ्यांना उचलून बाहेर फेकणार। हे तुम्हाला आपल्या मुली मोकळ्या फिरल्या पाहिजेत, आपल्या मुली शाळेत जाताना घाबरले नाही पाहिजेत, आपल्या मुलींचे वडील देखील मुली शाळेत जाताना जा बाई काही काळजी करायचं कारण नाही, आपण दादाच्या मतदारसंघामध्ये आहोत, ही भावना अंतर्मनात निर्माण करायचं काम मी करतोय। त्यामुळे अनेक लोकांवर कारवाया झाल्या, अनेक लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात, मला काही फरक पडत नाही, मला कोणाची सोयरकी करायची नाही। मला काम माझ्या मतदारसंघाचा प्रत्येक नागरिक सुरक्षित ठेवण्याचं आहे, माझं काम मतदारसंघाची प्रत्येक मुलगी सुरक्षित ठेवण्याचं आहे। आणि मी तुम्हाला आजही सांगतो की कोणीही मुलींना त्रास देत असेल, कोणीही अवैध व्यवसाय करत असेल, मला फक्त सांगा, मला वाईट एका गोष्टीचं वाटतं ते मी आवर्जून सांगेन, आणि ते मी बोलणारा माणूस असल्या कारणाने बोलतो की जरी प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असेल की अन्याय फक्त काही ठराविक लोकांवर होत होता, आमच्यावर आज किती मोठा अन्याय होता की ज्या गणेश कारखान्याला बंद पडल्यानंतर आम्ही जीवनदान दिलं, 7 वर्ष प्रवरा कारखान्याने 100 कोटीचा तोटा सहन करून तो चालवला, तिथल्या कामगारांचे परिवार चालवले,
तेच कामगार किंबहुना त्यापैकी काही कामगार त्याच व्यक्तीच्या विधानसभेला विरोधात पैसे वाटतात, यापेक्षा काय दुर्दैव असलं पाहिजे आमचं? म्हणजे आम्ही किती सहनशील आहोत याचं फक्त मला तुम्हाला उदाहरण द्यायचं होतं. संचालकाला वाटू द्या, त्यांचं ते कामच होतं. व्हिडिओ पण निघाले की संचालक मंडळ त्या ठिकाणी गणेश कारखान्याच्या विधानसभेमध्ये सर्रास हातामध्ये पैसे वाटत होतं काँग्रेससाठी. त्यांच्या जोडीला कामगार ज्यांचे माझ्याबरोबर राहिले, ज्यांचा प्रपंच मी चालवला, तरी सुद्धा माझे कोणाबद्दलही घृणा नाही, पण खंत वाटावी नाही की मनात वेदनाच होऊ नये इतका मी दगड माणूस नाही. वेदना आहेत पण ठीक आहे, तो त्यांचा निर्णय होता. परमेश्वर न्याय देतो आणि हे परमेश्वर आणि साईबाबांनी हा न्याय दिला की काही फरक पडत नाही. तुम्ही पूर्ण जरी विरोधात असले तरी या मतदारसंघाची गोरगरीब जनता साहेबांबरोबरच आहे. विरोधात जाऊन देखील तुम्ही पैसे आमच्या विरोधात वाटून देखील 70,000चं मताधिक्य आम्ही पोहोचू शकलो, कारण की या मतदारसंघाची गोरगरीब जनता, लाडक्या बहिणी, शेतकरी, युवक हे सगळे आमच्या बरोबर होते. आणि म्हणून तुम्हाला पण विनंती आहे की कारखाना म्हणून कारखाना तुम्ही बिनधास्त चालवा, पण त्याचा वापर राजकीय म्हणून करू नका. तुम्हाला जनतेने सभासदांनी कौल दिलाय, तुम्ही त्याचा वापर करत सक्षम पद्धतीने चालवा. आमचा अडथळा काहीच नाही आणि आम्ही परत तुमच्या भानगडीत पडणार पण नाही. आमचा चालू आहे व्यवस्थित. आज आपण 7,000चं 12,000 करणार, त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये 17,000चं करणार. या उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कारखाना पुढच्या 5 वर्षामध्ये चेअरमन या नात्याने प्रवरा सहकारी साखर कारखान्याचं मी करून दाखवणार. मी राहुरीचं पण सोडून दिलं. ते आले होते माझ्याकडे, म्हटलं एक काम करा, नुसतं मोकळे हात येऊ नका, स्टॅम्प पेपर घेऊन या, मी तिथं लिहून देतो सुजय विखे पाटील कारखान्याच्या भानगडीत पडणार नाही. कारण की लोकांचे प्रपंच चालून आम्हाला काय मिळालं याचा अनुभव आम्हाला आल्यामुळे आम्हाला आता कळालंय की कोणाचं भलं केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही आमच्या रस्त्यावर चाललेलो आहोत. ते त्यांना शुभेच्छा. ज्यांना तिकडे इच्छा असेल त्यांनी जावं, ज्यांना इकडे असेल त्यांनी इकडे यावं, आमचं काही म्हणणं नाही. पण माणुसकी या नात्याने या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कोणाच्या विरोधात पळत होतो. ज्या माणसाने माझ्या परिवाराला जेव्हा कोणी आधार देत नव्हतं, ज्या माणसाने माझा परिवार जगवला, त्या माणसाच्या विरोधात देखील आपण प्रचार करतो. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. ही गोष्ट जरी मला स्वीकारावी लागली तरी सुद्धा कुठंतरी भाषणामध्ये माझं मत हे व्यक्त करणं आवश्यक मला वाटलं आणि म्हणून मला या ठिकाणी बोलावं लागलं. त्याबद्दल माझं काही फार वाकडं झालं किंवा काही फार आबाळ कोसळलं असं काही नाहीये. ते केलं ते चांगलं झालं. सतीश, ते केलं ते चांगलं झालं की एका पारचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं की सगळे जरी विरोधात आले, पार इकडून आले, महाराष्ट्रातले नेते आले, देशातले नेते आले, राहत्याला सभा, चाकुरीला सभा, ते 4 नगरसेवकांचा प्रवेश, एकच बुके 4 नदीला फिरून फिरून, अशी तर अवस्था आहे. यांना बुकेसाठी पैसे नाहीत, यांना तिकडून पैसे आले, यांना शेजारून सगळ्या बाजूनी पैसे आले आणि आज ते म्हणतात की आम्हाला त्रास नको. पण मी माझ्या भाषणातही बोललो, हिशोब हा पूर्णच झाला पाहिजे. हिशोब हा अपूर्ण ठेवणारा मी माणूस नाही. मला जो त्रास झालाय तो मी पूर्ण देणार, मापात देणार. मला, माझ्या परिवाराला झालेला प्रत्येक त्रासाचा हिशोब साहेब सोडून देतात. आमचे साहेब मोठ्या मनाचे, जाऊ दे जाऊ दे, मी हो हो म्हणतो. मनाचा मोठेपणा ठेवून नेहमी हातात काहीच मिळत नाही. राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. जनता बरोबर असते आणि हा हिशोब पूर्ण होणार. असं नाही की झालेला आहे, अजून भरपूर पाहिजे. आमच्यावरही ती वेळ येऊ शकते, पण आम्ही त्याला सामर्थ्य आहोत, कारण की आम्ही जनतेमध्ये राहतो, आम्ही जनतेचे कामं करतो आणि म्हणून जनतेबरोबर धरून आम्ही हा मतदारसंघ विकसित करू. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. मी भाषणही करणार नव्हतो, पण एवढी गर्दी पाहून म्हटलं काय घ्या हा चान्स मारून आता साहेबांना ऐकायला आले. त्याच्यामध्ये बरेच लोक जे मी आल्यावर येत साहेब म्हणून आले. साहेबांच्या जनता दरबारमध्ये जे लोक दिसतात ते माझ्या जनता दरबारमध्ये दिसत नाही आणि माझ्या जनता दरबारमध्ये दिसतात ते साहेबांचे दिसत नाही आणि जे दोन्हीकडे दिसत नाहीत ते कुठं पण जात नाहीत. त्यामुळे त्यांना माहिती की कुठेही जाऊन उपयोग नाही
आणि म्हणून कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे, या जनता दरबारामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी नवी सिस्टम चालू केली. आता काही ठराविक विरोधकांना माहिती आहे की आता कुठेही जाऊन उपयोग नाही. तिकडचा दरवाजा बंद झाला, तिकडचा दरवाजा बंद झाला, अजून कोणते दरवाजे असतील सगळे बंद झाल्यामुळं आता आपला कार्यकर्ता कशा हुशार आहे चालूकडे तुम्ही लक्षात घ्या की त्याला तर ग्रामपंचायत करायची आहे. म्हणून आता आपला कार्यकर्ता विरोधकाला बरोबर घेऊन येऊन साहेब तेवढं व्हायचं काम करावं लागेल, आपल्यासाठी महत्वाचं. तुम्ही माझी हात जोडून विनंती आहे, स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी संघटनेला विरोध केलेल्या लोकांना काम घेऊन आणत जाऊ नका. आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ, पण आपण कार्यकर्त्यांनी देखील ही भावना निर्माण केली पाहिजे की जो आपला नाही, जो एवढं करून होऊ शकला नाही 30 वर्षामध्ये, तो आज काय होणार. आणि मग नंतर मला बरं व्हिडिओ फिरतात त्यामुळे व्हिडिओ पाठवतो लोकांनी हुशार पोरं असं व्हिडिओ त्याचा स्क्रीनशॉट मग ते लाल पेननी सर्कल करणार, दादा पहा तुम्हाला बुके देताना हा तर तुमच्या पोलिंग एजंट होता. तुम्ही नाराज होऊ नका. समोर आलेल्या प्रत्येक माणसाला मी हसूनच वंदन करतो, म्हणू शकत नाही काही, पण त्याचा आपण कार्यक्रम लागणार हे पण तुम्हाला सांगतो. येऊन हसल या 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 अरे वा वा ये फोटो काय आण बाबा चल चल चल, मी हसतो म्हणजे मी मूर्ख नाही असं समजू नका. जेवढे हुशार समोरचे असतील तेवढा आपल्याला अधिक हुशार होऊन राहावं लागतं. त्यामुळं एकनिष्ठ माणसाची जबाबदारी ही आमची आहे आणि ती आम्ही पार पाडू. मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वजण मिळून या मतदारसंघाचा विकास करू. यापुढे कृपया करून खडके वाकेला आता काही कार्यक्रम ठेवू नका. मी लोणीला एवढं फिरलो नाही तेवढे खडके वाकेला यावं लागतं. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.